मतदारसंघ ज्याकडे बिग फाईट म्हणून बघितलं जाते लक्ष लागलेलं आहे। कसबा पेठ मतदारसंघ पुण्यामधला मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झाल्यानंतर ज्या निवडणुकीनं महाराष्ट्रात नवीन दिशा दाखवली तो मतदारसंघ, कारण महाविकास आघाडीचे मला वाटते पहिले उमेदवार असतील जे निवडून आले होते रवींद्र धंगेकर। पुण्यामधली त्यांची निवडणूक पोटनिवडणूक होती, प्रचंड उत्सुकतेची आणि चर्चेची ठरली होती। हेमंत रासने पुन्हा एकदा त्यांना आव्हान देत आहेत। दोघांमध्येच मागचा सामना सुद्धा रंगलेला होता, हेमंत रासने की रवींद्र धंगेकर। हु इज धंगेकर सुरुवात आपण केली तर मला वाटतं की यावेळेला रवींद्र धंगेकर यांच्यासाठी टफ फाईट आहे। ओके, आणि त्याचं पण लगेच विश्लेषण करायचं असेल तर आता ही एज धंगेकरांना आहे, पण ती निवडणूक पूर्वी जशी झाली तशी होणार नाही। वन साइड सिंगल साइड नाही होणार। हां, रासने भाई बीजेपीला जाईल तिचा। रासने 1-1 नाही, हेमंत रासने यावेळेस 1-2 हेमंत रासने। हां, हेमंत रासने, कारण तिथे काँग्रेसची जी बंडखोरी चालली आहे कमल व्यवहारेंची ती देखील निर्णायक ठरू शकणार आहे, जी मवियाला रोखता आलेली नाही। ओके, रासने यावेळेस दिसतील, ऍडव्हान्टेज दिसतो। ओके। धंगेकर, मला असं वाटतं की धंगेकरांनी गेल्या वेळेला जो करिश्मा केला होता, खरं तर तो मतदारसंघ कसबा बापट आणि नंतर मुक्तार टिळक भाजपचा होता, पण ज्या पद्धतीनं त्यांचा ग्राउंड कनेक्ट आहे धंगेकरांचा तो त्यांना फायदेशीर ठरेल असं वाटतं। आणि शेवटी एक हाय प्रोफाईल लढत म्हणता येईल अशा पद्धतीची आहे, पण एज धंगेकरांनाच वाटते। ओके, म्हणजे 5 जणांचं म्हणणं आहे हेमंत रासने आणि दोघांचं म्हणणं आहे रवींद्र धंगेकर। हेमंत रासनेंना आघाडी मिळताना दिसते। पुढचा